आणि याच ठिकाणी सीतामाईने लवकुश यांना जन्म दिलाय आणि हीच ती गुफा. ही गुफा पाहण्यासाठी खास लोक 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करत वर येतात. तुम्ही इथंच राहता का आजी? मग इकडे रात्री भीती वगैरे काय नाही कसली? येतो वाघ. हेच ते थोर ऋषी, त्याच्यामुळंच आपल्याला रामायण समजलं. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय सीतामाईच्या पवित्र हाताकडे. गामाने बेहाल, छातीचा पिंजरा फासफूस. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आजोबाबरोबर, ज्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं आणि याच ठिकाणी लवकुश यांचा पाळणा देखील आहे. सो व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, सो शेवटपर्यंत बघा. आपल्या ग्रुपमध्ये आपल्या ट्रिपसोबत जॉईन झाला, मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल, शेखर, श्याम, सागर. सो मित्रांनो, फायनली ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, तुम्ही पाहू शकाल. पूर्ण चारी साईडला ग्रीनरी ग्रीनरी. माशांना एवढे वळवळ करतात आहे ना. आजोबा पर्वताला आजा पर्वत असेही म्हटले जाते. लवकुश हे वाल्मिक ऋषींना आजा किंवा आजोबा या नावाने हाक मारत. त्यामुळे या पर्वताला आजा पर्वत किंवा आजोबा पर्वत असे म्हटले जात असे. एक 100 ते 200 मीटरवर आल्यानंतर हा एक बोर्ड दिसेल सीतामाईच्या पवित्र हाताकडे. सो जाऊया आपण तिकडे. आजचा वातावरण पण खूप भारी आहे मित्रांनो, एकदम क्लायमेट एकदम मन प्रसन्न. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण, सीतामाईने दिलेल्या लवकुश यांना जन्म, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पदस्पर्शाने पवित्र झालेला हा परिसर खरोखरच मनाला एक वेगळा आनंद देणारा होता. आय थिंक आपण पोहोचलो लोकेशनला, सीतामाईच्या पवित्र हाताकडे. बघूया नेमकं काय आहे इथे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय सीतामाईच्या पवित्र हाताकडे. हा एक मोठा दगड आहे, त्यावर या प्रकारचं दिसतंय. बाजूला असं काहीच कोणतंच कन्स्ट्रक्शन दिसत नाहीये. मित्रांनो सीतामाईच्या हाताकडे त्या दगडाजवळ आल्यानंतर एक डावी साईडला या प्रकारचं एक दिसतंय. त्याला काय बोलतात, एक म्हणजे पूर्ण जंगल कव्हर करण्यासाठी फॉरेस्ट ची जशी चौकी असते त्या टाईपमधलं हे दिसतंय. तर मला असं वाटतं आपण वरती जाऊन वरचा व्ह्यू बघूया. मित्रांनो आम्ही स्पॉटला पोचलेलो आहे आणि आपल्या हा गाईड आहे आमचा वाटतं. हे मित्र आपल्याला सगळीकडं गाड्यावर वगैरे मिळतील. आणि लोकेशन बघा मित्रांनो, हा बेस विलेज आय थिंक असेल. आणि वाल्मिक ऋषीचा आश्रम बोला, त्यांची समाधी बोला, किंवा इथे वाहणारा झरा, सो ह्या सगळ्या गोष्टी इथे असणार आहेत. तसेच अशा वातावरणात तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी एक उत्तम अशी ट्रिप या ठिकाणी होऊ शकते. फायनली आम्ही वाल्मिक ऋषींच्या समाधीपर्यंत पोहोचलो. याच ठिकाणी बसून वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं. ते थोर ऋषी, त्याच्यामुळं आपल्याला रामायण समजलं. आपण म्हणजे अजून काय काय कसं काय म्हणजे बघण्यासारखे. हां, हा रस्ता आहे का, इकडनं जायचं का? आणि हे समोर आहे काय मग बाबा, हे समोर काय हे विरगाळे आहेत ना? पाहू शकाल बाबांनी सांगितलं की पांडवांच्या काळातील विरगाळे आहेत, ते खोदकाम करताना सापडलेत. तर ह्या वास्तूवर बघा एक कोरीवकाम नक्षीकाम दिसतंय. हे आपल्याला काय आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली नेमकं काय आहे. इकडे पुढे शंकराचं मंदिर, आपण दर्शन घेऊया. समाधीच्या उजव्या बाजूलाच महादेवाची पिंड आहे. सो आपण इकडे दर्शन घेऊया.
मित्रांनो इकडे समोर पण एक कंस्ट्रक्शन दिसतोय, बघूया नेमकं काय आहे. मित्रांनो आतमध्ये कसलं तरी मंदिर आहे. तुम्ही इथंच राहता का आजी? मग इकडे रात्री भीती वगैरे काय नाही कसली? येतो वाघ, मग तरी पण तुम्ही राहतात? हां 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 वाघ डोंगराळ पाणी नाही ना, हां पाणी आहे. हां इकडे तिकडे नंदरायचा ना, त्याचं डोळं बॅटरी खायच्या. मग तिथं रवला तिथं गेला, तिथं भरायला पण त्याने बघितलं नाही ना कोणाला, असं म्हणजे काय कोण दिसला नाही ना माणूस? इकडे माणूस नव्हता ना गाव. आजीने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वाघ, बिबट्या, जंगली डुक्कर, वानर तसेच विषारी साप यांचा सहवास आढळून येतो. मित्रांनो समाधीच्या समोर ध्यान केंद्र. आणि त्याच्याच बाजूला धर्मशाळा आहे. आतलं कंस्ट्रक्शन बघा मित्रांनो. जर तुम्ही स्टेला आल्या ना, ही जागा उत्तम आहे तुम्हाला राहण्यासाठी. स्वच्छता इथं कमी प्रमाणात बघायला मिळते. आपण वरती जाऊन बघूया वरती एक्झॅक्ट काय आहे. पन्नास एक माणसं राहू शकतात. झोपण्याची सोय आहे इकडे. खाणं पिणं हे तुम्हाला मॅनेज करायला लागेल, कारण की अशी खाण्यापिण्याची इथं कोणतीही सोय नाही आहे. रामायणातील अशा ऐतिहासिक जागेवर श्री हनुमानाचं दर्शन होणार आहे असं शक्यच नाही. या ठिकाणी एक पाण्याचा झरा आहे जो 12 महिने वाहत असतो. सो आपण तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. मला दाखवूया तो.
पाणी कुठे? हा, मित्रांनो बघा, या ठिकाणी पाणी 12 महिने असतो. आता एप्रिलचा महिना चालू आहे तरी पाणी बघा तुम्ही, आणि एवढं स्वच्छ पाणी आहे. पूर्ण आतमधलं सगळं दिसतंय. पाण्याची टेस्ट एवढा धगधगत्या उन्हात आणि धावपळ करून अशा प्रकारचं पाणी कंट्रोल नाही होणार. पावसात आली तर पण एक पाण्याचं टाकं दिसतंय. मे बी हा आंघोळीचं पाणी त्याची सोय असावी. आणि अजून पण बघा मित्रांनो, एप्रिलचा महिना चालू आहे, पाणी अजून वाहतोय आणि तो पण स्वच्छ पाणी आहे मित्रांनो, एकदम स्वच्छ. धर्मशाळेच्या डाव्या बाजूला इकडनं लवकरचा पाळणा आहे वरती, पण इकडनं हा 1 ते 1.5 तासाचा ट्रॅक असणार आहे. सो बघूया आपण पूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि वरती काय आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. खऱ्या ट्रॅकला सुरुवात झालेली आहे. माकडाचा आवाज इकडनं येतोय. रॉक पॅचला सुरुवात झाली आहे मित्रांनो. अशा ठिकाणी तुम्ही ग्रिपवाले शूज हे तुम्हाला बेटर राहील चढण्यासाठी. ॲरो बघू शकाल तुम्ही. या ॲरोला फॉलो करत आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, घड्याळात वाजले 10:15 आणि आपल्याला अजून जाणवत नाहीये, कारण की पूर्ण इकडे वनदाट झाडी आहे, त्यामुळं काय आपल्याला एवढं काय फील होत नाही, उन्हाचा काय त्रास होत नाहीये. तो खूप भारी वाटतंय मित्रांनो. श्याम, तुला कसा वाटतंय वरती चढून? श्यामची फाटलेली आहे, पण तो मागा असल्यामुळे आम्हाला दिसली नाही किती फाटले. आणि ह्यो पॅन्ट्रीचा काही विषयच नाही. शांत.
लवकुश पाण्याकडे जाताना प्रत्येकाने 2 ते 2.5 लिटर पाण्याचा साठा असणे गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी कोणत्याच पाण्याची सोय नाही आहे. आपली मंडळी बघा, गर्द झाडेमध्ये विश्रांतीसाठी थांबलेत. मित्रांनो, 10 ते 15 मिनिटानंतर एक विश्रांती घेत जा, कारण की पूर्ण 60 ते 70 डिग्रीचा रॉकवेज असल्यामुळं खूप थकवणारा ट्रॅक असतो. सो थांबत थांबत जा, मजा घेत जा, एन्जॉय करत जा. आपल्याला काही एवढी घाई नाही आहे की आपण 1.5-2 तासात ट्रॅक कंप्लीट केला पाहिजे. सो आपल्यावर आहे, एन्जॉय करा. मित्रांनो, पूर्ण दगडाची पायवट असल्यामुळं पाय थोडे प्रॉपर टाकायला लागतात ते. फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि याच ठिकाणी सीतामाईने लवकुश यांना जन्म दिला आहे. आणि हीच ती गुफा. ही गुफा पाहण्यासाठी खास लोक 1 ते 1.5 तासाचा ट्रॅक करत वर येतात. लवकुश पाण्याकडे आल्यावर हा पाळणा हलवण्याची पद्धत असल्यामुळे आम्हीही ते केले. आणि इथं आल्यावर जो खरा आनंद असतो तो हा. यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. गामानी बेहाल, छातीचा पिंजरा फासफूस. या ठिकाणी पाण्याचा टाका आहे, पण यामध्ये पाणी काही दिसत नाहीये. आणि या साईडला एक पाण्याचा टाका आहे, तिकडे पाणी दिसत आपल्याला. इकडनं थोडं आपल्याला काळजीपूर्वक टाकत आपल्याला या साईडला दरी आहे. व्ह्यू बघा इकडचा, पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग दिसत आहे.
सो मित्रांनो, आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आपल्या घराच्या दिशेने निघालो आहे. सो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करत राहा. आपण अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ देत राहू. थँक्यू सो मच.